Good morning. Today I will talk about poetry, its types, tragedy, and its parts. Okay, so let me share my screen first. Okay, in our previous lecture, we had seen how a poetry gets born. Okay, the first reason is, or the foremost reason is, that men like imitation, and out of this imitation they tried to imitate the life of other people in the form of poetry, okay, or in the form of verse, and in that way this poetry was born. Now, how that poetry, or that special dramatic poetry, was divided into comedy and tragedy. Okay, तर in case of tragedy, poetry, okay, तर poetry that imitates noble actions of good men, okay, or the actions of noble men, चांगल्या व्यक्तीच्या चांगल्या ऍक्शन्स ज्या पोएट्रीमध्ये इमिटेट केल्या जातात. इमिटेट करणं म्हणजेच रेकॉर्ड करणं, लिहिणं, ओके, शब्दबद्ध करणं वगैरे वगैरे, वेर कॉल्ड एपिक्स अँड हिम्स. ओके, त्याला आपण हिम्स म्हणत होतो. हिम्स म्हणजे एक प्रकारची आरती, ओके, तर त्या देवाला किंवा चांगल्या दर्जाच्या लोकांना उद्देशून लिहिलेली, आणि त्याच्यामध्ये त्याचं कौतुक किंवा त्याचं प्रेज केले जाते. ओके, तर याला हिम्स म्हणत होते. आणि एपिक हे ॲडव्हेंचरस सॉन्ग होतं, तुम्हाला माहीतच आहे. आणि याच्यामध्येही नोबल मेन किंवा गुड मेनच असायचे, चांगले माणसंच असायचे. आणि यांचं लाईफ ज्याच्यामध्ये इमिटेट केलं जायचं त्या पोएट्रीला काय म्हटलं जायचं, तर एपिक म्हटलं जायचं. ओके, किंवा हिम म्हटलं, छोटी असेल कविता तर त्याला हिम म्हटलं जायचं. पोएट्री ग्रॅज्युअली गिव्ह बर्थ, म्हणजे ही जी पोएट्री आहे, एपिक पोएट्री किंवा हिम पोएट्री, ओके, दॅट ग्रॅज्युअली गिव्ह बर्थ टू ट्रॅजिक और ट्रॅजेडी. ओके, ट्रॅजिक प्ले म्हणा किंवा ट्रॅजेडीला त्याच्यापासून जन्म भेटला. आता हा जन्म कसा भेटला असेल, तर फॉर एक्झाम्पल, एखादा पार्ट आहे इपिक मधला, आणि त्या पार्ट मध्ये एखादी घटना दुःखद घडते कुठेतरी त्या इपिकच्या शेवटी वगैरे विशेषतः, आणि मग हा शेवटचा पार्ट त्या दुःखद घटनेचा हा काय करायचा, स्टेजवर ऍक्टिंग करून दाखवायचा, परफॉर्म करून दाखवायचा. आणि स्टेजवर जर तो पार्ट तुम्ही परफॉर्म करून दाखवला तर काय होतं त्याचं, ते एक ड्रॅमॅटिक फॉर्म झालं पोएट्रीचं, आणि स्टेजवर परफॉर्म करून दाखवलं, आणि त्याचा शेवट हा दुःखद असल्यामुळे काय बनलं, ते ट्रॅजेडी बनलं. ओके, तर हिम्सचा पार्ट किंवा विशेषतः एपिकचा पार्ट ज्याला स्टेजवर परफॉर्म करून दाखवलं आणि ज्याचा शेवट शक्यतो ट्रॅजेडीमध्ये जर असेल तर अशांना काय म्हटलं जायचं, ट्रॅजेडी म्हटलं जायचं. ओके, आता एक कॉमेडीच्या बाबतीमध्ये बघू. ओके, पोएट्री दॅट इमिटेट्स मीन ऍक्शन्स. मीन म्हणजे खालच्या दर्जाच्या किंवा हलक्या दर्जाच्या, ओके, ज्याच्यामध्ये सिरियसनेस नाही, ज्याच्यामध्ये कॉमेडी आहे, ओके, ज्याच्यामध्ये तेवढा काही स्टँडर्ड नाही, अशा छोट्या छोट्या ऍक्शन्स, ओके, हलक्या दर्जाच्या, खालच्या थराच्या, ओके, दॅट ऍक्शन्स ऑफ बॅड मेन वेअर कॉल्ड द पर्सनल सटायर्स. ओके, आणि अशा जर कविता असतील तर त्याला पर्सनल सटायर म्हटलं जायचं. म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर त्याने केलेल्या मीन कार्यावर किंवा हलक्या दर्जाच्या कार्यावर केलेलं काव्य, ओके, दॅट इज कॉल्ड सटायर. ओके, अँड दे ग्रॅज्युअली गिव्ह बर्थ टू कॉमेडी. आणि असेच हलक्या दर्जाचे जे कार्य असतात, ऍक्शन्स असतात, त्या ऍक्शनला जर तुम्ही परफॉर्म करून दाखवत असाल ऑडियन्सच्या समोर, ओके, ऍक्टिंग करून दाखवत असाल, तर त्यापासून कॉमेडी तयार होते, आणि म्हणून त्याला काय म्हटलं जाते, कॉमेडी. ओके, तर असा या पोएट्रीचा, ट्रॅजेडी आणि कॉमेडीचा जन्म झाला पोएट्री पासून. अरिस्टॉटलच्या काळामध्ये ऍक्च्युली अरिस्टॉटल आणि प्लेटो हे स्वतः कधीही पोएट नव्हते, जरी त्यांनी जे बुक्स लिहिलेले आहेत ते पोएटिक फॉर्म मध्ये आहेत. कारण की त्यावेळेस द ओनली मीडियम विच वॉज अवेलेबल फॉर रायटिंग इन द एज ऑफ अरिस्टॉटल अँड प्लेटो वॉज व्हर्स. ओके, त्यावेळेस फक्त काव्यातच लिहिलं जायचं. त्याचं कारण काय, कारण की त्यावेळेस आपल्यासारखे पुस्तकं नव्हते, त्यावेळेस प्रिंटिंग मशीन नव्हत्या, ओके, त्यावेळेस असे कम्प्युटर्स नव्हते. मग त्यासाठी जे काही त्यांनी लिहिलं हे समोरच्या व्यक्तीला लक्षात राहण्यासाठी काय केलं जायचं, त्याला काव्यबद्ध केलं जायचं, आणि काव्यबद्ध केल्यामुळे ते समोरच्या व्यक्तीला लक्षात राहण्यासाठी सोपं जायचं. ओके, जसं की मी जर तुम्हाला म्हटलं की 30 दिवस कोणा कोण्या महिन्यामध्ये येतात आणि 31 दिवस कोणा कोण्या महिन्यामध्ये येतात हे सांगा, तसं तुम्ही सांगू शकणार नाही.
पण एस.टी. कॉलेजनं एक छोटंसं काव्य तयार केलं. 30 days ह्या सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर. ओके, तर 30 days ह्या सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर हे कसं आहे, एक कॉपलेट आहे, कपलेट. ओके, तर यामुळे काय होतं की ते लक्षात राहायला सोपं जातं. म्हणून अरिस्टॉटल आणि प्लेटोच्या काळामध्ये जे काही लिहिलेलं असायचं किंवा जे काही त्यांना नॉलेज सांगायचं असायचं ते पोएट्रीमध्येच किंवा पोएटिक फॉर्म मध्येच कंपोज करायचे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीनं ते लक्षात ठेवणं सोपं जायचं. ओके, पण असं असलं तरी अरिस्टॉटल आणि प्लेटो यांनी कुठलंही एपिक लिहिलेलं नाही, कुठलं सटायर लिहिलेलं नाही किंवा कोणतं ट्रॅजेडी किंवा कॉमेडी असं कुठलंही फॉर्म लिहिलेलं नाही आहे. ओके, मग त्यांनी काय लिहिलं, तर त्यांच्या काळामध्ये जे दुसरे सोफोकल असेल, युरिपिडस असेल, ॲशिलस असेल, असे जे काही ग्रेट ट्रॅजेडियन आणि कॉमेडियन्स होते त्या काळामध्ये, त्यांचे नाटकं यांनी पाहिलेत. ओके, त्यांचे काव्य किंवा त्यांचे ते ट्रॅजेडी आणि सटायर यांनी वाचल्यात. ओके, होमरचे इपिक त्यांनी वाचलेत आणि त्यापासून किंवा पाठ केले आणि त्यापासून त्यांना काय वाटलं, ओके, कसं असायला पाहिजे, हे मतं त्यांनी अरिस्टॉटल आणि प्लेटोने मांडले. तर अरिस्टॉटल आणि प्लेटोच्या काळामध्ये सगळं लिटरेचर हे पोएट्रीच्या फॉर्ममध्ये लिहिलं जायचं. ओके, आणि त्या पोएट्रीला दोन भागामध्ये आपण डिवाइड करू शकतो. फर्स्ट इज नॅरेटिव्ह फॉर्म अँड द अदर वन इज ड्रॅमॅटिक फॉर्म. नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये कथा सांगितली जाते, स्टोरी सांगितली जाते. ओके, नॅरेट केली जाते. आणि त्यामुळे कुठल्या स्टोरीज किंवा कुठले फॉर्म्स येतात पोएट्रीचे, तर एपिक किंवा हिम. ओके, बॅलेट सुद्धा येतो, पण बॅलेट त्या काळात तेवढा फेमस नव्हता. आणि त्याचबरोबर सटायर. ओके, तर हे दोन फॉर्म तिथेशी अवेलेबल होते नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये पोएट्रीच्या. ओके, यालाच ज्यावेळेस परफॉर्म करण्यात आलं स्टेजवर, त्यावेळेस त्याचं काय म्हणलं, ड्रॅमॅटिक फॉर्म म्हणलं. आता जसं की तुम्ही साईडला पाहू शकता. ओके, याच्यामध्ये तर जी पोएट्री एपिक होती, त्या एपिक मधलेच काही एपिसोड्स हे ऍक्ट करून दाखवले जायचे, ऍक्टिंग करून. विशेषतः ज्याचा एंड हा ट्रॅजिक असायचा. ठीक आहे, तर मग अशा ट्रॅजिक एंडचा जो पार्ट एपिसोड ऍक्टिंग करून दाखवला जायचा, तर त्याचं काय बनलं, ट्रॅजेडी बनलं. आणि ही एपिक कोण्या लोकांबद्दल असते, तर हाय हाय पीपल म्हणा किंवा सिरियस पीपल म्हणा किंवा नोबल मेन. ओके, उच्च दर्जाच्या लोकांचे ते इमिटेशन त्याच्यामध्ये केलं असतं, त्यांचं जीवन त्याच्यामध्ये इमिटेट केलेलं असतं. ओके, आणि मग त्याच्यापासून कशाचा जन्म झाला, तर दॅट इज ऑफ ट्रॅजेडी. ओके, इन केस ऑफ कॉमेडीमध्ये कोण्या लोकांचं इमिटेशन केलं जाते, तर लो पीपल किंवा लो ऍक्शन्स ऑफ पीपल. ओके, तर सटायर वर ते काव्य केलं जायचं आणि सटायर मधले काही पार्ट्स, काही एपिसोड्स जेव्हा ऍक्टिंग करून किंवा परफॉर्म करून दाखवले जायचे लोकांना, तर त्यापासून कशाचा जन्म झाला, तर कॉमेडीचा जन्म झाला. ओके, नाऊ we'll see the tragedy. This is the definition of tragedy which we have already seen. परत यासाठी रिपीट करत आहोत की दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द बुक. ओके, इफ यू रिमेंबर दिस डेफिनेशन, यू कॅन सॉल्व ऑलमोस्ट ऑल द क्वेश्चन्स रिलेटेड टू ट्रॅजेडी. ओके, सगळे प्रश्न तुम्ही आरामशीर सॉल्व करू शकता जर हे तुम्हाला पाठ झालं तर. जनरली देर आर 6 कंपोनंट पार्ट्स और 6 कंपोनंट्स ऑफ अ ट्रॅजेडी. आपण त्या डेफिनेशन मध्ये पण ते लोकेट करू शकतो, किंवा एक दुसरी स्लाइड मी ठेवलेलीच आहे, त्याच्यामध्ये 6 पार्ट सांगितलेले आहेत. ओके, तर ते 6 पार्ट्स जर तुम्ही ती डेफिनेशन पाठ केली, तर तुम्ही सहज लोकेट करू शकता आणि त्याला एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे, तर डेफिनेशन काय आहे, ट्रॅजेडी इज अन इमिटेशन ऑफ अन ऍक्शन. ओके, ते इमिटेशन आहे एका ऍक्शनचं. एक ऍक्शन म्हणजे एकच ऍक्शन नाही धरायचं, एका जीवनाचं, दॅट इज सिरियस. ओके, आणि ती ऍक्शन किंवा ती जीवन कसं असतं, सिरियस, कॉमेडी वगैरे नसते त्याच्यामध्ये. कम्प्लीट आपण नंतर पाहणारच आहोत, तरी सुद्धा कम्प्लीट म्हणजे ती स्टोरी ती तशी संपली पाहिजे. ओके, ऍट द एंड ऑफ ट्रॅजेडी वी शुड नॉट फील दॅट दिस कॅन नॉट बी एंड. ओके, द स्टोरी मस्ट गो ऑन और देर इज सम स्पेस टू डेव्हलप द स्टोरी. अजूनही आपण ती स्टोरी समोर लांबवू शकतो, असं तिथं नसलं पाहिजे. तुम्हाला आज जे काही पिक्चर तुम्ही पाहता, त्या पिक्चरचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे पार्ट पडतात. तुम्ही जर हॅरी पॉटर पाहिला असेल, तर हॅरी पॉटरचे मला वाटते 7 काहीतरी पार्ट पडतात. तर म्हणजे ती स्टोरी डज नॉट एंड इन वन बुक. ओके, तर तसं नसलं पाहिजे, तर ती कम्प्लीट असली पाहिजे, ती स्टोरी संपली पाहिजे तिथची. ओके, तसं ते कम्प्लीट असावी.
अँड ऑफ अ सर्टन मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड मीन्स त्याची मोजमाप, ओके, लांबी म्हणूत आपण. तर त्याची जी लांबी आहे ती सर्टन असावी, फिक्स्ड असावी, म्हणजे काहीतरी त्याला लिमिट असावी. त्या एपिकला लिमिट असते का? तर नाही. ओके, इट गोज अप टू 12 बुक्स और इट मे गो बियॉन्ड दॅट. ओके, 12 पुस्तकापर्यंत लांबू शकते किंवा 14 पुस्तकापर्यंत जाऊ शकते, त्याच्याही पुढे तुम्ही लांबू शकता. पण ट्रॅजेडीच्या बाबतीमध्ये, कॉमेडीच्या बाबतीमध्ये असं नाही. देअर शुड बी अ सर्टन लिमिट. ओके, त्या लेंथला लिमिट असावी. जास्त छोटीही नसावी, नाही तर ऑडियन्सला वाटेल की अरे यार एवढे मोठे पैसे खर्चून आलो आपण आणि अर्ध्या तासामध्ये कॉमेडी संपली किंवा ट्रॅजेडी संपली, तर त्यांना थोडंसं वाईटही वाटेल, म्हणजे पैसाही वसूल झाला नाही असं वाटेल. तर ते लेंथ ही मॉडरेट किंवा व्यवस्थित असावी. इन लँग्वेज, त्याची लँग्वेज कशी असावी? तर एम्बिलिश्ड विथ इच काइंड ऑफ आर्टिस्टिक ऑर्नामेंट. ओके, म्हणजे जेवढे काय आर्टिस्टिक ऑर्नामेंट असतात किंवा भाषेला अलंकारिक करण्याचे जे काही फिगर ऑफ स्पीचेस असतील, ओके, जे काही डिव्हाइसेस असतील, त्या सगळ्या त्याच्यामध्ये वापरलेल्या असावं, एम्बलिश केलेलं असावं, ओके, त्याला मडवलेलं असावं, डेकोरेट केलेलं असावं प्रत्येक जे लँग्वेजचे ऑर्नामेंट्स असतात त्याने. ओके, आर्टिस्टिक ऑर्नामेंट. त्यानंतर द सेव्हरल काइंड्स बिंग फाउंड इन सेपरेट पार्ट्स ऑफ द प्ले. ओके, तर वेगळे वेगळे पार्ट्स ट्रॅजेडीचे पाडू शकतो आपण, आणि त्या प्रत्येक पार्ट ह्या काय म्हणतो आपण, ते वेगळं वेगळं दिसलं पाहिजे त्या याच्यामध्ये, प्लॉटमध्ये. ओके, तर ते सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. ते अॅनाग्लोरिसिस असेल किंवा पेरिपेटी असेल वगैरे, जे काय असतील ते इन द फॉर्म ऑफ ऍक्शन, नॉट ऑफ नॅरेटिव्ह. ओके, आणि ही जी स्टोरी आहे ती ऍक्शन मध्ये असावी, परफॉर्म केलेली असावी, नॉट ऑफ नॅरेटिव्ह. नॅरेटिव्ह म्हणजे एपिक झालं, बॅलेट झाला, सेटायर झालं. ओके, ते नॅरेट केले जातात. नॅरेट करणं मीन्स कथा सांगणे, आणि ऍक्शन मीन्स परफॉर्म करून दाखवणे स्टेजवर. ओके, थ्रो पीटी अँड फिअर अफेक्टिंग द प्रॉपर कॅथार्सिस ऑफ दीज इमोशन्स. ओके, आणि सगळ्यात शेवटचं जे ट्रॅजेडीचं एम असतं, उद्देश असतो, दॅट एम इज टू प्युरिफाय अवर इमोशन्स. ओके, कॅथार्सिस हे त्याच ट्रॅजेडीचं फंक्शन आहे किंवा एम आहे, आणि ते फंक्शन किंवा एम म्हणजे कॅथार्सिस, आणि त्याचा अर्थ होतो की प्रेक्षकांच्या भावनांचे शुद्धीकरण. ओके, प्युरिफिकेशन ऑफ द फिलिंग्स ऑफ ऑडियन्स, हे त्यापासून अचीव झालं पाहिजे. तर याला काय म्हणतो आपण, ट्रॅजेडीचे 6 कंपोनंट पार्ट्स पण येतात त्याच्यामध्ये, आणि त्याचं फंक्शन पण येतं. हे डेफिनेशन जर पाठ झाली तर तुम्ही खूप प्रश्न सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, त्यानंतर 6 कंपोनंट्स ऑफ ट्रॅजेडी, कोणते कोणते 6 कंपोनंट्स आहेत ते त्या याच्यामध्ये लोकेट करायला पाहिजे होतं आधी, पण आता स्लाइड नंतर वापरली मी. तर फर्स्ट इज प्लॉट. ओके, प्लॉट चा सोपा मिनिंग आहे स्ट्रक्चर. ओके, स्टोरी कशा स्ट्रक्चरमध्ये नॅरेट केलेली आहे, म्हणजे सुरुवात कशी केली, मिडल कसा केला, एंड कसा केला, त्याच्यामधल्या सिच्युएशन्स कशा दाखवल्या, ओके, इन्सिडेंट्स कशा अटॅच केल्या, ओके, किंवा एका इन्सिडेंट नंतर दुसरी इन्सिडेंट कशी लिंक केली, तर दॅट इज कॉल्ड प्लॉट. त्यानंतर कॅरेक्टर्स. ओके, प्लॉटमध्ये बरंच काही आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत. त्यानंतर कॅरेक्टर्स. ओके, सेकंड कंपोनंट और सेकंड इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ ट्रॅजेडी. जेव्हा तुम्हाला परफॉर्म करून दाखवायचं असते, ॲट द टाइम द कॅरेक्टर्स आर इम्पॉर्टंट. ओके, व्हेन यू नॅरेट समथिंग ॲट द टाइम द कॅरेक्टर्स आर नॉट दॅट मच इम्पॉर्टंट, कारण की तुम्ही फक्त नावं घेऊ शकता, परंतु परफॉर्म करताना तुम्हाला ते दाखवावं सुद्धा लागतात. ओके, कॅरेक्टर्सचे काही कॅरेक्टरिस्टिक्स पण असतात, वैशिष्ट्ये पण असतात, ते आपण नंतर बघू. ओके, विशेषतः जो ट्रॅजिक हिरो असतो, दॅट इज द सेंट्रल फिगर. ओके, त्याचंही खूप महत्त्वाचं काम आहे, ती आपल्याला नंतर बघू. त्यानंतर डिक्शन. डिक्शन त्याला आपण लँग्वेज म्हणू शकतो. ओके, तर लँग्वेज ही खूप महत्त्वाची आहे, त्याचाही खूप मोठा रोल आहे. लँग्वेज, विशेषतः ट्रॅजेडीची जी लँग्वेज असते ती सिरियस असते, एम्बिलिश्ड असते, डेकोरेटेड असते. ओके, तर ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि थॉट्स. थॉट्स मीन्स डायलॉग्स. ओके, विचार. तर हे सुद्धा एक कंपोनंट आहे ट्रॅजेडीचा. त्यानंतर मेलडी. मेलडी म्हणा किंवा कोरस म्हणा, कोरस पण चालतं. तर कोरस हा एक ट्रॅजेडी, पूर्वीच्या काळामध्ये इट वॉज व्हेरी फेमस, बट नाउ डेज व्हेरी फ्यू पीपल फॉलोज इट. ओके, आता कोणी फॉलो करत नाही. असं एक एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला जर डॉक्टर फॉस्टस नावाचा जर
प्ले माहीत असेल ख्रिस्तोफर मार्लोचा, तर तो टेक्स्ट वाचून काढा. आपल्या लायब्ररीमध्ये बुक अवेलेबल आहे. ओके, जस्ट बॉरो इट फॉर सम डेज, रीड or go through it. तुम्हाला समजो न समजो दॅट इज नॉट इम्पॉर्टंट, बट यू शुड अंडरस्टँड द स्टाईल ऑफ रायटिंग अ प्ले. विशेषतः कोरस कसा असतो, ओके, त्याची तुम्हाला स्टाईल कळेल त्याच्यामधून. त्यानंतर स्पेक्टॅकल, द लास्ट वन. आणि स्पेक्टॅकल मीन्स स्टेजिंग डिव्हायसेस. ओके, द थिंग्स दॅट वी पुट ऑन स्टेज टू शो ऑडियन्स दॅट पर्टिक्युलर सीन इज फ्रॉम विच प्लेस. ओके, कुठल्या जागेवरचा कुठला सीन आहे हे लोकांना इमॅजिन करण्यासाठी काही स्टेजवर ठेवतो आपण, काही डेकोरेट करतो, काही कर्टन्स लावतो, तर दॅट इज कॉल्ड स्पेक्टॅकल. ओके, इथे तुम्हाला थोडंसं जास्त डिटेलमध्ये कळेल. प्लॉट, ते 6 कंपोनंट्स आहेत. प्लॉटला ग्रीकमध्ये मिथॉज म्हणतात. इट इज इमिटेशन ऑफ ॲक्शन. याच्यामध्ये त्या नोबल पर्सन जो कोणी असतो त्याच्या लाईफचं इमिटेशन केलं जाते. Then there is character. Okay, in Greek it is called ethos. It is imitation of qualities of agents. Okay, जे कोणी काम करणारे असतात किंवा जे कोणी कॅरेक्टर्स असतात त्यांच्या क्वालिटीज याच्यामध्ये इमिटेट केल्या जातात. ओके, व्हिलन असेल किंवा प्रोटॅगॉनिस्ट असेल किंवा अजून कोणी कॉन्फिडंट असेल, ओके, किंवा अजून जे कोणी असतील मायनर मेजर कॅरेक्टर्स, त्यांच्या क्वालिटीज याच्यामध्ये इमिटेट केल्या जातात. त्यानंतर थॉट म्हणजे डायलॉग आपण म्हणू शकतो. ओके, तर हे डायलॉग तिथेशी महत्वाचे आहेत. आणि ओके, आणि या डायलॉग मधून काय केलं जाते तर स्टेटमेंट्स प्रूव्ह केले जातात. ठीक आहे. आता हा डायलॉग मोनोलॉग सुद्धा असू शकतो, म्हणजे एक त्याला आपण सॉलिलॉक्यू म्हणतो. सॉलिलॉक्यू मधून पण तो व्यक्ती बोलू शकतो, किंवा डायलॉग्स म्हणजे 2 व्यक्ती किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती समोरासमोर येऊन बोलणं, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर डिक्शन. आता डिक्शन आणि डायलॉग याच्यामध्ये फरक काय आहे? डिक्शनला ग्रीकमध्ये लेक्सिस म्हणतात, म्हणजेच लँग्वेजमध्ये आणि डायलॉगमध्ये फरक काय? फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे समोरच्या व्यक्तीला, की मला एखादी गोष्ट द्या, तर तुम्ही सरळ म्हणू शकता की मला ती गोष्ट द्या, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही लँग्वेज जर चांगली टाकायची असेल, ओके, तर तुम्ही त्या रिक्वेस्टमध्ये जे प्लीजिंग वर्ड्स असतात, फॉर एक्झाम्पल, प्लीज गिव्ह मी दॅट थिंग, ओके, आय विल नॉट फॉरगेट युअर हेल्प वगैरे वगैरे, असं लांबलचक वाढवणं, तर ती लँग्वेज म्हणजे डिक्शन. ओके, ज्याच्यामध्ये खूप सारे फिगर ऑफ स्पीच असतात, त्या लाईनचं मीटर असते, स्टँडर्डनेस असते वगैरे वगैरे. आणि डायलॉग म्हणजे ते मग डायलॉग कुठलाही असू शकतो, साध्या शब्दामध्ये असू शकतो किंवा एम्बेलेस्ड लँग्वेजमध्ये असू शकतो. त्यानंतर सॉन्ग. ओके, तर हे सॉन्गलाच आपण कोरस नाव दिलं होतं, किंवा त्याला मेलोडी सुद्धा म्हणतात. तर हे कोरस आधीच्या काळामध्ये खूप वापरलं जायचं. ओके, बट नाउ डेज नोबडी युजेस इट. म्युझिकल एम्बलिशमेंट. ओके, आणि हे कोरस कशासाठी वापरलं जातं, तर ज्या गोष्टी आपण स्टेजवर दाखवू शकत नाही, ओके, बट द ऑडियन्स शुड नो अबाउट दॅट. जसं की तुम्हाला जर रामायण दाखवायचं असेल, आणि रामायणामध्ये जर तुम्हाला दाखवायचं असेल की हनुमानाने खूप उंच उडी मारली आणि तो लंकेमध्ये पोहोचला, तर दॅट वी कॅनॉट शो ऑन स्टेज. मग अशा वेळेस काय केलं जाते, तर ते कोरसच्या माध्यमातून सांगितलं जाते की त्याने अशी खूप उंच उडी घेतली वगैरे वगैरे, आणि तो तिथे जाऊन पोहोचला, असं तसं ते त्याच्यामध्ये नॅरेट केले जाते, स्टोरी सांगितली जाते गाण्यामधून. ओके, आणि त्या गाण्यासाठी कोण वापरले जायचे पूर्वीच्या काळी, तर कोरस म्हणजे काही महिलांचा, विशेषतः महिलांचा समूह, ओके, जे की एका सुरामध्ये गाणं गातात. ठीक आहे, तर हे कोरस त्याच्यामध्ये वापरलं जातं. तुम्ही ते डॉक्टर फॉस्टस नावाचं जो प्ले आहे मार्लोचा, तो एक वेळ वाचून काढा, म्हणजे तुम्हाला तो कळून येईल. त्यानंतर स्पेक्टॅकल, याला ऑप्सिस म्हणतात ग्रीकमध्ये, आणि याच्यामध्ये स्टेजिंग डिव्हायसेस असतात किंवा स्टेजवरचे सेट्स असतात, कॉस्ट्युम्स असतात. ओके, कपडे कसे असावेत, काय नाही, डायरेक्टरचं काम समजा. ओके, तर ते सगळं स्पेक्टॅकलमध्ये येतात. आणि स्पेक्टॅकल जेवढं चांगलं असेल तेवढं ऑडियन्सला फील होतो की म्हणजे फॉर एक्झाम्पल, शेक्सपियरच्या नाटकामध्ये ते फॉरेस्ट ऑफ आर्डन नावाचा एक फॉरेस्ट दाखवला आहे, फॉरेस्ट ऑफ आर्डन. तर फॉरेस्ट ऑफ आर्डन मग ते कसे दाखवायचे, तर त्या स्टेजवर 2-3 झाडं आणून ठेवायची टबमध्ये किंवा त्या
त्याला काय म्हणतो आपण झाडं लावण्याचं जे असतं ते कुंडी, ओके, त्यामध्ये 4-5 झाडं ठेवायचे स्टेजवर आणि ते ऑडियन्सला समजायचं की हे काय आहे, तर जंगल आहे, फॉरेस्ट आहे. तर असे डिव्हाइसेस तशी दाखवल्या जायच्या. ओके, राजाचा महल कसा दाखवायचा, तर ते सगळे डिव्हाइसेसमध्ये येतात स्पेक्टॅकलमध्ये. त्यानंतर अरिस्टॉटल काय म्हणतो की इन ट्रॅजेडी प्लॉट कम्स फर्स्ट अँड कॅरेक्टर कम्स सेकंड. म्हणजे फर्स्ट इम्पॉर्टन्स कशाला आहे, तर दॅट इज टू प्लॉट अँड ॲट द सेकंड पोझिशन देर इज कॅरेक्टर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्लॉट आहे आणि नंबर 2ला महत्त्वाचं कोण आहे, तर कॅरेक्टर महत्त्वाचं आहे. ओके, कॅरेक्टर म्हणजे फक्त कॅरेक्टर नाही, त्याचे जे काही क्वालिटीज असतात, त्याचे गुण जे असतात, ओके, ते सुद्धा त्याच्यामध्ये येतात. द अदर एलिमेंट्स हॅव इमोशनल अट्रॅक्शन्स ऑफ देअर ओन. आणि बाकीचे जे खालचे 4 आहेत, डायलॉग असतील, लँग्वेज असेल, मेलोडी किंवा सॉंग्स असेल आणि त्याच्या खाली स्पेक्टॅकल असेल, ओके, यांचे इम्पॉर्टन्स आहे. पण ते इम्पॉर्टन्स फक्त आपल्यावर इमोशनल इफेक्ट करण्यासाठी किंवा अधिक चांगला इफेक्ट करण्यासाठी आहे. म्हणजे पहिले 2 कॅरेक्टर्स आर मस्ट कॅरेक्टरिस्टिक्स. कोणते कंपोनंट्स, प्लॉट आणि कॅरेक्टर, ते मस्ट आहेत. आणि खालचे काय करतात, तर त्यांना मदत करतात ओव्हरऑल इफेक्ट चांगला करण्यासाठी. ओके, बट ऑल ऑट टू बी सबऑर्डिनेट टू प्लॉट. पण बाकीचे सगळे हे प्लॉटच्या पेक्षा कमी महत्वाचे असतात, सब ऑर्डिनेट असतात. सब ऑर्डिनेट मीन्स दुय्यम दर्जाचे असतात. सगळ्यात चांगला काय पाहिजे, तर प्लॉट. म्हणजे अरिस्टॉटलनं ट्रॅजेडीमध्ये कशाला महत्व दिलं असेल, तर ते म्हणजे प्लॉटला. ओके, आता प्लॉट बद्दल त्याचे काय व्ह्यूज आहेत ते बघूत आपण. आता हे 6 कंपोनंट पार्ट जे आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट प्लॉट आहे. प्लॉट बद्दल अरिस्टॉटल म्हणतो की प्लॉट इज द सोल ऑफ ट्रॅजेडी. ओके, प्लॉट हा ट्रॅजेडीचा आत्मा आहे. जर प्लॉट तुम्हाला व्यवस्थित नाही जमलं, म्हणजे ज्या स्टोरी तुम्ही ज्या इन्सिडेंट तुम्ही लिंक केलेले आहेत त्या ट्रॅजेडीमध्ये, त्या जर तुम्हाला व्यवस्थित लिंक करायला नाही जमल्यानं, तर तुमचा पूर्ण स्टोरी ही फ्लॉप होऊन जाते. ओके, ते पिक्चर कसा म्हणतो आपण, पडला म्हणतो किंवा फ्लॉप झाला, तसं होऊन जाते. यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, तर तुमचा प्लॉट हा व्यवस्थित तुम्हाला अरेंज करायला जमला पाहिजे. ठीक आहे, तर प्लॉट इज अन आर्टिस्टिक होलनेस. प्लॉट हा परिपूर्ण असावा आर्टिस्टिक दृष्ट्या, कलात्मक दृष्ट्या. ओके, म्हणजेच काय असावं, तर बिगिनिंग, मिडल अँड एंड हे त्याचे व्यवस्थित असावे. बिगिनिंग म्हणजे स्टोरी कुठून सुरू करायची ते महत्वाचं असतं. तर ती स्टोरी कशी सुरू करायची, कुठून सुरू करायची, यालाही महत्व आहे. आणि त्याचबरोबर त्याचं मिडल कसं असावं, म्हणजे स्टोरी सुरू तर केली, पण स्टोरी सुरू केल्याच्या नंतर त्याचा समोरचा पार्ट काय यायला पाहिजे, तर तो लॉजिकली तिथशी आला पाहिजे. नाहीतर सुरुवात वेगळीच दाखवत आहेत, मग मिडल वेगळाच दाखवतात, तर असं नसावं. आणि त्यानंतर एंड. तर मिडल जे दाखवत आहात तुम्ही, त्याचं आउटपुट, ओके, त्याचा आउटकम ॲटोमॅटिकली ते एंड असावं. ओके, ॲटोमॅटिकली यावं तो एंड. तर असं जर असेल तर काय होतं, ती स्टोरी किंवा तो प्लॉट चांगला असतो. त्याला आर्टिस्टिक होलनेस म्हटलं जाते. ओके, अँड लॉजिकल अरेंजमेंट ऑफ इन्सिडेंट्स अँड इव्हेंट्स. आणि त्याच्यामध्ये ज्या इन्सिडेंट्स किंवा इव्हेंट्स जे आपण टाकतो, तर त्यांची अरेंजमेंट ही लॉजिकल असली पाहिजे. म्हणजे एक घटना झाल्यावर दुसरी घटना झाली पाहिजे. तर ही याच्यामध्ये लॉजिक असलं पाहिजे. तुम्ही जर साऊथचे जर पिक्चर पाहत असाल, तर त्याच्यामध्ये लॉजिक नसते. ओके, कुठेही काही पण दाखवतात ते, तर तसं नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक विशिष्ट लॉजिक असलं पाहिजे. दॅट नथिंग शुड बी ॲडेड ऑर रिमूव्ड विदाउट कॉझिंग हार्म टू द मेन प्लॉट. आणि याच्यामधली तुम्ही जर एखादी इन्सिडेंट जर काढली छोटी जरी, तर तो प्लॉट कोलॅप्स झाला पाहिजे. म्हणजे तो प्लॉट राहिलाच नाही पाहिजे. त्याच्यामध्ये पूर्ण डिसहार्मोनी झाली पाहिजे. ओके, किंवा तो प्लॉट सारखा वाटलाच नाही. जर एखादी एक्स्ट्रा इन्सिडेंट जरी टाकली तरी सुद्धा तो प्लॉट बरोबर राहिला नाही पाहिजे. ओके, किंवा मागची इन्सिडेंट पुढे आणि पुढची इन्सिडेंट मागे, असं जरी केलं तरी तो प्लॉट बरोबर राहिला नाही पाहिजे. म्हणजेच जो काही तुम्ही इन्सिडेंट अरेंज करत आहात, ते अशा पद्धतीने अरेंज झाला पाहिजे की त्याच्यामध्ये काही कमी किंवा काही जास्त किंवा मागं पुढे असं काहीही करायला जमलं नाही पाहिजे. असा जर तुम्ही प्लॉटच्या त्या इन्सिडेंट जर अरेंज केल्या, तर त्या इन्सिडेंट ह्या आर्टिस्टिक असतात. ओके, किंवा होलनेस असते त्याच्यामध्ये. त्यानंतर डिफरन्स बिटवीन प्लॉट अँड स्टोरी. ओके, ई एम फॉस्टरने एका पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की जर तुम्ही म्हणत असाल की एक राजा आणि राणी होती, राजा मरण पावला आणि राणी मरण पावली,
असं जर तुम्ही म्हणत असाल तर दॅट इज अ स्टोरी. ओके, ते काय झालं, स्टोरी झाली. मग प्लॉट कशाला म्हणायचं, तर प्लॉटमध्ये रिलेशन्स सांगितलं जातं घटनांमध्ये. तुम्ही काय सांगत आहात, घटना सांगत आहात की एक राजा होता, राणी होती, एक घटना. राजा मरण पावला, दुसरी घटना. राणी मरण पावली, तिसरी घटना. ओके, पण त्याच्यामधलं जे रिलेशन जर तुम्ही सांगितलं किंवा त्यांना जर लिंक केलं त्या इन्सिडेंटला, तर दॅट बिकम्स प्लॉट. ओके, जसं की तुम्ही जर म्हणत असाल की एकेकाळी एका एका शहरामध्ये राजा राणी राहत होते. ओके, एकदा काय झालं की त्या राज्यावर कोणीतरी आक्रमण केलं आणि मग त्या आक्रमणामध्ये तो राजा युद्ध करता करता मरण पावला. ओके, जेव्हा राणीला ही गोष्ट कळाली, त्या राणीला त्या राजाच्या मृत्यूचं खूप दुःख झालं आणि त्या दुःखाने ती राणी सुद्धा मरण पावली. ओके, इफ यू आर लिंकिंग दोज इन्सिडेंट्स इन सच अ मॅनर, तर त्याला काय म्हणायचं, प्लॉट म्हणायचं. लक्षात राहील. जर तुम्ही फक्त इन्सिडेंट सांगत असाल तर दॅट इज स्टोरी, आणि त्या इन्सिडेंट जर तुम्ही इंट्रिकेट करत असाल, इंटरलिंक करत असाल, त्यांचं रिलेशन्स लावत असाल, तर दॅट इज कॉल्ड प्लॉट. ओके, अ ट्रॅजेडी कॅन बी विदाउट कॅरेक्टर बट कांट बी विदाउट अ प्लॉट. ओके, ट्रॅजेडी ही एक वेळ तुम्हाला कॅरेक्टर्स नाही भेटले तर चालतील, म्हणजे कॅरेक्टर्स हे स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी म्हणा किंवा चांगल्या क्वालिटीचे कॅरेक्टर्स तुमच्या रायटिंगमध्ये म्हणा, ते नाही भेटले तर चालतील, पण प्लॉट मात्र तुमचा चांगला पाहिजे. ओके, एवढं महत्व या अरिस्टॉटलने प्लॉटला दिलेलं आहे. आता या प्लॉटमध्ये म्हणजे स्टोरीमध्ये सब्जेक्ट कोणते असावे. ओके, विशेषतः अरिस्टॉटलच्या काळामध्ये कोणते सब्जेक्ट्स होते, तर ते देर वेअर सम स्टोरीज फ्रॉम हिस्ट्री, मिथॉलॉजी और लिजेंड. हिस्ट्रीमध्ये घडलेल्या घटना, मिथॉलॉजी मीन्स दंतकथा, ओके, ज्या की काल्पनिक असतात, आणि लिजेंड. लिजेंड म्हणजे एखादा व्यक्ती आता आताच मरण पावलेला आहे, ओके, पण त्यानं खूप ग्रेट असं काम केलेलं आहे, खूप म्हणजे आपल्याला विश्वास बसणार नाही असं काहीतरी केलेलं आहे, दॅट इज कॉल्ड लिजेंड. ओके, आता तुम्ही म्हणाल की आजकालच्या ज्या स्टोरीज आहेत हे तर इतिहासामधल्या नसतात किंवा ते दंतकथेतल्याही नसतात किंवा लिजेंडच्याही नसतात, काहीतरी वेगळ्याच काल्पनिक असतात. ओके, मग अरिस्टॉटलच्या काळामध्ये अशा काल्पनिक स्टोरीज का नव्हत्या? त्याचं कारण आहे की आज आपल्याकडे जे काही प्रोजेक्टिंग डिव्हाइसेस आहेत, म्हणजे पिक्चर दाखवण्याचे जे काही साधनं आहेत, ओके, पिक्चर शूट करण्याचे जे साधनं आहेत, ते त्या काळामध्ये नव्हते. त्या काळामध्ये काय प्रॉब्लेम होते की तुम्ही जे स्टेजवर दाखवत आहात, तुमच्याकडे माईक पण नसायचा. तुम्हाला एखादं हळू आवाजात जरी एक शेजारच्या कॅरेक्टरच्या कानामध्ये जर काही सांगायचं असेल तर तेही मोठ्यानं सांगावं लागायचं, कारण की लोकांना कळालं पाहिजे की त्याच्या कानामध्ये तुम्ही काहीतरी सांगत आहात. तर असे प्रॉब्लेम्स होते. त्याचबरोबर त्या काळातला जो स्टेज होता तो ओपन स्टेज होता, म्हणजे चारही बाजूनं ऑडियन्स बसायची आणि कॅरेक्टर्सचं एक्झिट आणि एंटर कुठून व्हायचं, तर त्या स्टेजच्या खालच्या साईडला एक रूम होती खाली, त्या खालच्या साईडला ते जायचे. तर असे खूप सारे प्रॉब्लेम्स होते. त्याचबरोबर त्या काळामध्ये आपल्यासारखं समजा एखादा डायलॉग चुकला तर तिथला पार्ट कट करायचा आणि तो डायलॉग परत म्हणायला व्हायचा. तर अशा सिस्टम्स नव्हत्या. ओके, मग प्रॉब्लेम काय यायचा की ऑडियन्सला एखादी स्टोरी कळायची नाही, जर काल्पनिक स्टोरी किंवा नवी स्टोरी जर सांगितली तर. मग मग यावर उपाय काय केला त्या काळातल्या रायटर्सनी, की जी स्टोरी ऑलरेडी ऑडियन्सला माहीत आहे, ओके, the story which is already known to the audience, that story they used to perform on stage. मग तुम्ही म्हणसाल की सर मग ते किती बोर होत असेल माहीत असलेली स्टोरी परत पाहायची. ओके, पण माहीत असलेली स्टोरी परत जरी पाहायची असली तरी त्याच्यामध्ये त्यांनी असे काही चेंजेस केलेले असायचे, असे काही डायलॉग्स त्यांच्या तोंडी दिलेले असायचे, आणि त्या डायलॉग्समुळं एकदम त्या ऑडियन्सला ती स्टोरी एकदम अट्रॅक्ट व्हायची, ओके, खूप चांगली वाटायची. ठीक आहे, त्याचा एंड मात्र ते बदलायचे नाही, एंड मात्र तोच असायचा, पण ज्या इन्सिडेंट्स आहेत त्या इन्सिडेंट्स वेगळ्या पद्धतीने तिथं मांडण्याचा प्रयत्न करायचे. ओके, शेक्सपियरने इंग्लंडच्या राजांवर ड्रामे लिहिले, तुम्हाला माहित आहे. ओके, मग इंग्लंडच्या लोकांना राजाचा हिस्ट्री तर माहीत होती, पण त्याने काय केलं, जे वार असतात, युद्ध, त्या युद्धावर फोकस केला आणि युद्धाच्या मागची जी प्लॅनिंग आहे तिथं कोणाला माहीत नसते काय झालं ते तशी प्लॅनमध्ये, तर ती प्लॅनिंग
लोकांच्या समोर वेगळ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. ओके, म्हणून त्या लोकांना ते ड्रामे आवडले. तसंच यांनी सुद्धा, अरिस्टॉटलच्या काळातील लोकांनी सुद्धा त्या काळातील जे ड्रामे आहेत, म्हणजे सब्जेक्ट जरी जुने असले तरी त्यांना मांडण्याची टेक्निक ही त्यांनी नवीन शोधून काढली, त्याची लँग्वेज चेंज केली. ओके, इन्सिडेंट्समध्ये थोडाफार फरक करून ते लोकांपुढे प्रेझेंट केले. ठीक आहे. तर प्लॉटचे 2 प्रकार पडू शकतात अरिस्टॉटलच्या भाषेमध्ये. एक सिम्पल प्लॉट अँड द अदर वन कॉम्प्लेक्स प्लॉट. आधी कॉम्प्लेक्स प्लॉट समजून घ्या, मग तुम्हाला सिम्पल प्लॉट कळेल. ओके, ज्या प्लॉटमध्ये पेरिपेटिया अँड ॲनाग्नोरिसिस, ओके, दिस 2 ॲस्पेक्ट्स आर अवेलेबल और 2 थिंग्स आर अवेलेबल, दॅट प्लॉट इज कॉल्ड कॉम्प्लेक्स. आता पेरिपेटिया म्हणजे काय आणि ॲनाग्नोरिसिस म्हणजे काय? तर पेरिपेटिया मीन्स रिव्हर्सल ऑफ द फॉर्च्यून ऑफ द हिरो. ओके, हिरोचं जे नशीब आहे ते नशीब रिव्हर्स होणं, चेंज होणं, ओके, एकदम उलट होणं, तर त्याला काय म्हणायचं? पेरिपेटिया म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, एखादा हिरो विशेषतः ट्रॅजेडीमध्ये खूप आनंदी असतो आणि नंतर काहीतरी शॉकिंग त्याच्या लाईफमध्ये घडते किंवा काहीतरी त्याला कळतं आणि मग तिथून पुढे त्याचं फॉर्च्यून कसं बनतं? हे अनहॅपी बनतं. ओके, सॅड बनतं, तो दुःखी बनतो तिथून पुढे, किंवा तिथून त्याचा ऱ्हास सुरू होतो. ओके, तर आता त्याचं ते काउंट डाऊन म्हणा किंवा त्याचं मरण आता निश्चित झालेलं असते. तर त्या सिच्युएशनला काय म्हणायचं? रिव्हर्सल ऑफ फॉर्च्यून. ओके, आणि ॲनाग्नोरिसिसचा अर्थ होतो की रिकग्निशन ऑफ फॅक्ट्स किंवा नोईंग द ट्रूथ, म्हणजे सत्य समजणं. ज्या वेळेस त्या हिरोला एखादी गोष्ट त्याला माहीत नसते, पण त्या स्टोरीमध्ये एक अशी सिच्युएशन येते की त्याला कळते की हे जे काही आहे ते माझ्याबद्दल आहे किंवा माझंच आहे किंवा माझी चूक आहे, असं तसं जे काही सत्य असेल जे की त्याला माहीत नसते ते त्याला तिथेशी कळतं. आणि जेव्हा ते सत्य त्याला कळतं त्याला ॲनाग्नोरिसिस म्हणतात. आणि जेव्हा त्याला ती फॅक्ट कळते त्यानंतरचं त्याचं लाईफ कसं होतं? रिव्हर्स होतं, चेंज होतं, आणि त्या चेंज झालेल्या लाईफला पेरिपेटिया म्हणतात. ओके, म्हणून ॲनाग्नोरिसिस आणि पेरिपेटिया हे दोन्ही पॉईंट एकत्रच येतात किंवा जवळजवळच येतात. ठीक आहे. आता सिम्पल प्लॉट म्हणजे काय? तर युनिफाईड कन्स्ट्रक्ट ऑफ नेसेसरी अँड प्रोबेबल ॲक्शन्स टू चेंज फ्युचर. ओके, याच्यामध्ये पेरिपेटी आणि ॲनाग्नोरिसिस होत नाही. म्हणजे याची सुरुवातच त्या ॲनाग्नोरिसिस किंवा पेरिपेटियाने होते. म्हणजे तिथून पुढचा प्रवास दाखवला जातो. कॅरेक्टर सुरुवातीपासूनच दुःखी असते आणि ते शेवटपर्यंत दुःखीच राहते आणि शेवटी मरून जाते. ठीक आहे. त्याच्यामध्ये चेंज होत नाही त्याच्या फॉर्च्यूनमध्ये. त्याचं फॉर्च्यून हे आधी वाईट असते आणि शेवटीही वाईटच राहते. पण कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये आधी चांगलं असते आणि नंतर ते वाईट होतं. ओके, द बेस्ट वे ऑफ प्रेझेंटिंग ट्रॅजिक प्लेजर कोणता आहे? तर कॉम्प्लेक्स प्लॉट. कॉम्प्लेक्स प्लॉट असेल तर समोरच्या ऑडियन्सला त्याचा जास्त इफेक्ट होतो, ऑडियन्सच्या मनावर. त्यानंतर प्लॉटला अजून वेगळ्या पद्धतीने डिवाइड करू शकता, ते म्हणजे सिंगल प्लॉट आणि डबल प्लॉट. ओके, तर सिंगल प्लॉट म्हणजे स्टोरी ऑफ अ सिंगल हिरो, हा एक अर्थ होतो. आणि दुसरा अर्थ होतो की नो सब प्लॉट. ओके, एक मिनिट. दुसरा अर्थ होतो की एंटायरली ट्रॅजिक, म्हणजे जर ट्रॅजेडी असेल तर पूर्ण ट्रॅजिक आणि कॉमेडी असेल तर पूर्ण कॉमिक. तुम्ही BA फायनलला हे शिकले असाल, डबल प्लॉट नावाची टर्म. ओके, डबल प्लॉट किंवा सिंगल प्लॉट, तर तो. ओके, सिंगल प्लॉट म्हणजे एका हिरोची स्टोरी, त्याच्यामध्ये दुसऱ्या हिरोची स्टोरी नाही किंवा सब प्लॉट नाही, आणि दुसरा त्याचा सिग्निफिकन्स काय निघतो किंवा दुसरा अर्थ काय निघतो? तर एंटायरली ट्रॅजिक किंवा एंटायरली कॉमिक. ओके, ट्रॅजेडी असेल तर पूर्ण ट्रॅजिक किंवा सिरियस, आणि कॉमेडी असेल तर पूर्ण कॉमिक किंवा ते जे काय असेल ते प्लेफुल. आणि डबल प्लॉटमध्ये ओके, प्लॉट विथ मोर दॅन वन स्टोरी, एकापेक्षा जास्त स्टोरीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात, आणि मिक्सचर ऑफ ट्रॅजिक अँड कॉमिक इन्सिडेंट्स. जसं की तुम्ही शेक्सपियरची नाटकं पाहत असाल. ओके, शेक्सपियरचं मला वाटतं किंग लिअर किंवा फेरी क्वीन, सॉरी किंग लिअर तुमच्या अभ्यासाला होतं. तर त्याच्यामध्ये 2 प्लॉट आहेत. कोणते कोणते 2 प्लॉट आहेत? एक ग्लाउसेस्टरचा प्लॉट आहे. ओके, ग्लाउसेस्टर आणि त्याची 2 मुलं, इडमंड इडगर, आणि किंग लिअर आणि त्याच्या 3 मुली. असे 2 प्लॉट आहेत. किंग लिअरच्या बाबतीमध्ये तेच घडतं आणि ग्लाउसेस्टरच्या बाबतीमध्ये तेच घडतं. ओके, फक्त किंग लिअर ॲट द एंड डाईज, ग्लाउसेस्टर सोबत त्याचा मुलगा राहतो, तो त्याला वाचवतो, बस एवढाच फरक होतो. ओके, तर याला डबल प्लॉट म्हणतात. त्याचबरोबर शेक्सपियरच्या नाटकामध्ये कॉमेडीमध्ये ट्रॅजेडी, ट्रॅजेडीमध्ये कॉमेडी मिक्स असतं. कारण की तुम्ही पाहिलं असेल की
किंग लिअरमध्ये एक फुल नावाचं कॅरेक्टर आहे आणि ते फुल काय करते, कॉमेडी करत राहते. तर हे चुकीचं आहे अरिस्टॉटलच्या मते. अरिस्टॉटलच्या मते जर ती तुम्हाला ट्रॅजेडी दाखवायची तर पूर्ण सिरियस दाखवा, कॉमेडी दाखवायची असेल तर पूर्ण कॉमिक दाखवा. फेरी क्वीन पण असंच आहे. एडमंड स्पेन्सरने लिहिलेली एक काव्य आहे, हे काही नाटक नाही आहे, काव्य आहे. आणि याच्यामध्ये त्याने 12 वेगळ्या वेगळ्या स्टोरीज, 12 हिरो त्याच्यामध्ये इंट्रिगेट करण्याचा प्रयत्न केला किंवा इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. 12 तर 12 हे सब प्लॉट झाले त्याचे, किंवा डबल किंवा मल्टिपल प्लॉट झाले. ओके. आणि कॉमेडी आणि ट्रॅजेडीचं मिक्सचर असतं. अरिस्टॉटल कशाला प्रिफरन्स देतो, तर अरिस्टॉटल प्रिफर्स सिंगल प्लॉट म्हणजे एकाच हिरोची स्टोरी, अँड कॉम्प्लेक्स प्लॉट म्हणजे ज्याच्यामध्ये पेरिपिटी आणि ॲनाग्नोरिसिस असते त्याला. ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॉटचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात हे आपण उद्या बघू. आज फक्त मी शॉर्टमध्ये सांगतो की त्याच्या विशेषतः क्लासिकल प्लेजमध्ये तुम्हाला माहित आहे, क्लासिकल प्लेजमध्ये काय काय असतं, तर एक तर कोरस असतं आणि 3 युनिटीज असतं. आणि 3 युनिटीज तुम्ही मागच्या वर्षी पाहिलेलं आहे, कोरस सुद्धा पाहिलेला असेल मागच्या वर्षी म्हणजे BA फायनलला. ओके. आणि 3 युनिटीज कोणत्या आहेत, तर युनिटी ऑफ ॲक्शन, युनिटी ऑफ टाइम, युनिटी ऑफ प्लेस.